ज्या विद्यार्थ्यांना LLB 3 इयरसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल आणि जर तुम्ही CET दिलेली असेल तर तुमचे कॅप राऊंडचे फॉर्म हे सुरू झालेले आहे। कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा A to Z अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला करून घ्यायचं आहे लॉग इन। तर CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 ला क्लिक करा। यामध्ये तुमचा ईमेल ID टाका, जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसत असेल। यामध्ये तुम्ही तुमचे इथून स्कोर कार्ड सुद्धा चेक केलेले आहे। आता भरायचं आपल्याला कॅप अप्लिकेशन फॉर्म। तर कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन आहे इथे आपल्याला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक आहे ॲग्रिकल्चर आणि दुसरा आहे हायर एज्युकेशन। तर हायर एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही लॉ 3 इयर इथे आपल्याला क्लिक करून आपला फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, तर रजिस्टर नावला तुम्हाला क्लिक करावं लागेल। रजिस्टर नावला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव दिसत आहे। त्यानंतर इथे जेंडर आणि इथे तुम्ही जे CET डिटेल दिलेली आहे, तर यामध्ये तुम्हाला विचारत आहे की तुम्ही CET दिलेली आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे। यस क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि चेक नावला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे CETचे मार्क्स तुमच्यासमोर उपलब्ध झालेले आहे। जेवढेही तुम्हाला CETमध्ये मार्क्स मिळालेले असेल पॉइंटरमध्ये, तेवढेही मार्क्स तुम्हाला सध्या तुमच्या स्क्रीनवर दिसून पडत असेल। जर तुम्ही तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर आपल्याला चेक नावला क्लिक केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याला जेवढे मार्क्स आहे इथे त्यांचे मार्क्स आलेले आहे। तर आता करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथे मिस्टर विद्यार्थ्याचे नाव आहे, इथे बघू शकता मेल, जन्मतारीख आहे, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता इथे हा जो कॅप्चा इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर करायचा रजिस्टर। रजिस्टर केल्यानंतर तुमचे जेही प्रायमरी रजिस्ट्रेशन आहे हे कंप्लीट होऊन जाणार। बघू शकता विद्यार्थ्याचे नाव आणि तुम्हाला तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे, तो आहे L पासून। ठीक आहे, तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो। अशा प्रकारे तुमचे जे प्रायमरी रजिस्ट्रेशन आहे हे कंप्लीट झालेलं आहे। आता करायचं आपल्याला प्रोसीड टू फिल। तर आता सुरू होणार आहे तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म। तर बघू शकता सर्वात प्रथम आता आपण झालो आहे प्रोफाईलमध्ये इन्सर्ट। इथे बघू शकता सध्या तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा इनकम्प्लीट आहे। प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्ही क्लिक करू शकता आणि एवढ्या ज्या स्टेप दिलेल्या आहे संपूर्ण स्टेप आपल्याला 1 बाय 1 कंप्लीट करायचे आहे। ठीक आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स बनवलेले असतीलच, ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहे। तर या व्हिडिओमध्ये आता संपूर्ण आपण फॉर्म फिलअपचा जो व्हिडिओ असेल कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचा तो संपूर्ण A to Z बघणार आहे। तर विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। तर आता करायचं आपल्याला प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म। तर बघू शकता सर्वात प्रथम जे प्रोफाईलचं ऑप्शन आहे आपल्याला म्हणजे 1 नंबरचं, यामध्ये ही माहिती आपण ब्लर केलेली आहे कारण दाखवू शकत नाही आणि यामध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही आहे। फक्त चेक करा, तुमचे नाव दिसेल तुम्हाला, मराठीमध्ये तुमचे नाव टाकायचे आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये टाकले की ते मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार आणि तुम्हाला इथे तुमचे फॅमिली इन्कम टाकायचे आहे, जेही असेल त्यामध्ये रेंज दिलेली आहे, रेंजनुसार तुम्ही टाका। बस 3च गोष्टी तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला करून घ्यायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट। तर ही माहिती आपण ब्लर केलेली आहे कारण की YouTube पॉलिसीनुसार आपण जे पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवू शकत नाही त्यामुळे। तर यामध्ये एवढीच माहिती भरायची आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। त्यानंतर तुम्हाला तुमचा जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता कॅन्डिडेट टाईप, तर इलिजिबल क्वालिफिकेशन विचारलेलं आहे। तर इथे तुम्हाला तुमचे जेही ग्रॅज्युएशन आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तुम्ही, या प्रकारे एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। ग्रॅज्युएशनवाल्यांनी ग्रॅज्युएशन करा, PG वाल्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करा। ठीक आहे, यामध्ये एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेही एज्युकेशन तुम्ही कंप्लीट केलेलं असेल ते एज्युकेशन। ठीक आहे, अशा प्रकारे यामधलं ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर ओल्ड मॅट्रिक पास आहे का म्हणते 1975, इथे नो क्लिक करायचं आहे। त्यानंतर डोमेसिल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुमच्याकडे जे तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट आहे का, तर हो आमच्याकडे आहे, इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे। यस क्लिक केल्यानंतर बघू शकता डिस्ट्रिक्ट, म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जन्म झालेला आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्टचं आहे, तर यामध्ये तुमची डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे कॅन्डिडेट टाईपबद्दल संपूर्ण माहिती फिलअप करा आणि त्यानंतर करा सेव्ह अँड नेक्स्ट। त्यानंतर कॅटेगरी आणि मायनॉरिटीच्या ऑप्शनमध्ये बघा अनाथ आहात का म्हणजे ऑर्फन आहात का, येस ऑर नोमध्ये आन्सर द्या। इथे तुमची कॅटेगरी विचारलेली आहे बघा, SC ST OBC जेही तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायची आहे। आता या विद्यार्थ्याची कॅटेगरी SC आहे, तो SC क्लिक करेल। या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल लागत नाही SC असल्यामुळे, परंतु OBC VJNT NTB NTC असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा मागणार आहे। बघा यामध्ये कास्ट सिलेक्ट केलेली आहे, पोटजात विचारलेली आहे, पोटजातसुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे।
तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? हो, यस क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून इश्यू झालेली आहे, डिस्ट्रिक्ट चूज करा. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. आता कास्ट सर्टिफिकेटवर नंबर दिलेला आहे, तो नंबर तुम्हाला इन्सर्ट करायचा. तर तुम्हाला कोणता नंबर ॲड करायचा हे जर समजत नसेल तर या व्हिडिओला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे, डॉक्युमेंट्स नंबर कसे ॲड करायचे किंवा कसे शोधायचे. तो व्हिडिओ 2 मिनटं बघून घ्या, तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी आहे का? व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट आहे. व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म कन्वर्ट होणार. जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर रिसिप्ट ॲड करू शकता. आणि जर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटीचा नंबर टाका. इथे कोणत्या तारखेला काढलेली आहे तारीख टाका. अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीची इन्फॉर्मेशन टाका. SC असल्यामुळे नॉन लागत नाही. नॉन लागत असलं तर सेम टू सेम तुम्हाला माहिती यामध्ये फिल करायची आहे, जसे की नॉन क्रिमिनलचा नंबर आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमधून काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मायनॉरिटी कॅन्डिडेट आहे का? असाल तर येस करा, अदरवाईज इथे नो करा. अशा प्रकारे कॅटेगरी आणि मायनॉरिटीचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे. कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे. ही माहिती फिल केल्यानंतर करा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर बघू शकता सोशल रिझर्वेशन हँडिकॅप आहे का? येस नोमध्ये आन्सर द्या. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन किंवा एक सर्व्हिसमॅनबद्दल पाल्य वगैरे आहे का? येस नोमध्ये आन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन डिटेल्स. तर यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही आता यामध्ये विद्यार्थ्याने PG दाखवलेला आहे, तर या विद्यार्थ्याला 10वी ॲड करणं आहे, 12वी ॲड करणं आहे, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चारही एज्युकेशन या विद्यार्थ्याला ॲड करायचे आहे. स्टेप बाय स्टेप 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे. तर सर्वात प्रथम हा विद्यार्थी SSCची जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲड करणार आहे. तर SSCला क्लिक करून ॲड क्वालिफिकेशनला क्लिक करा. बघू शकता यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोणत्या बोर्डमधून पास आहे, तर महाराष्ट्र. इथे ऑप्टेन मार्क म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहे, आउट ऑफ म्हणजे किती पैकी मिळालेले आहे, इथे रोल नंबर 10वीचा आणि कोणत्या वर्षी पास झालेला आहे. तर या प्रकारे तुमची जी ही डेट असेल ती तुम्हाला मार्कशीटवरून चेक करून यामध्ये इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे त्या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल करा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमची 10वीची इन्फॉर्मेशन ॲड होऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला ॲड करावं लागेल 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सेम टू सेम प्रोसेसने. बघू शकता जसे की ग्रॅज्युएशन ॲड करतोय, इथे BCom ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथून महाराष्ट्र, इथून युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार, इथे PRN नंबर मार्कशीटवर दिलेला असेल तर टाका, इयर ऑफ पासिंग टाका आणि तुमची डिग्री किती वर्षाची होती हे टाका. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन होती का, तर नव्हती, इथे नो क्लिक केलं आहे. अशा प्रकारे माहिती भरा. ही ग्रॅज्युएशनची आहे. सेम टू सेम आता PGची इन्फॉर्मेशन सेम टू सेम जसं आता सांगितलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे, युनिव्हर्सिटी वगैरे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. बघू शकता 10वी, 12वी, BCom आणि MBA तिन्ही एज्युकेशन कंप्लीट यामध्ये ॲड केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप एडिट करू शकता, डिलीटसुद्धा करू शकता जर काही तुम्हाला मिस्टेक वाटत असेल तर. तर अशा प्रकारे संपूर्ण तुमचं जेही एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे हे एकदा यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आता या विद्यार्थ्याने BCom आणि MBA असे 2 एज्युकेशन दाखवलेले आहे. ठीक आहे. आता याला विद्यार्थ्याला प्रत्येक सेमिस्टर किंवा प्रत्येक इयरचे मार्क्स ॲड करायचे आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम तुमचं सेमिस्टर वाईज होतं की इयर वाईज होतं हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. ह्या विद्यार्थ्याचं सेमिस्टर वाईज होतं. बघा या विद्यार्थ्याला सेमिस्टर असे ओपन करून दिलेले आहे, 1, 2, 3, 4 अशा प्रकारे ओपन केलेलं आहे. आणि MBAसुद्धा या विद्यार्थ्याचे सेमिस्टर पॅटर्न होते. तर या विद्यार्थ्याला 4 सेमिस्टर. क्लिअर. तर बघा आता तुम्हाला यामध्ये मार्क्स ॲड करायचे आहे. सर्वात प्रथम पहिलं वर्ष, इथे पहिल्या वर्षाचे मार्क्स आणि आउट ऑफ म्हणजे किती पैकी, इथे सेकंड सेमिस्टर. त्यानंतर सेकंड इयरमध्ये इथे 3rd सेम, इथे 4th सेम, 3rd इयरमध्ये 5th सेम, 6th सेम. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरील त्या सेमिस्टरचे मार्क्स यामध्ये ॲड करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती मिळालेले आहे. ठीक आहे. तर ऑप्टेन म्हणजे किती मिळालेले आहे, आउट ऑफ म्हणजे किती पैकी मिळालेले आहे. समजा 500 मिळालेले आहे, कितीपैकी आउट ऑफमध्ये 1000 येतील. अशा प्रकारे तुम्हाला PG आणि डिग्री दोन्हीही सेमिस्टरचे म्हणजे दोन्हीही एज्युकेशनचे मार्क्स प्रत्येक सेमिस्टरनुसार, जर तुमचं इयरली असेल इथे इयरली सिलेक्ट करा आणि इयरलीनुसार तुम्हाला ते मार्क्स ॲड करून घ्यायचे आहे. क्लिअर. यामध्ये काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे एज्युकेशनची संपूर्ण मार्कशीटवरील मार्क्स आहे हे यामध्ये ॲड करून घ्या. तुमचे मार्क्स ॲड झाले की तुम्हाला इथे टोटल मार्क्स आणि टोटल पर्सेंटेज दिसून जाणार. ठीक आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर बघू शकता पासपोर्ट साईज फोटो अपलोड केला, सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसून पडणार. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आता करायचे आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे अपलोड. तर बघू शकता यामध्ये डॉक्युमेंट्स आहे टोटल 10 आणि यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला CETचा फॉर्म आहे जो तुम्ही फॉर्म भरलेला होता.
त्यानंतर स्कोर कार्ड आहे तुमचे, जेही आता तुम्हाला स्कोर कार्ड मिळालेले आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी, 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची मार्कशीट. ठीक आहे. त्यानंतर अपार आय डी तर ॲटोमॅटिक आलेली आहे तुमची. त्यानंतर बघा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशनची संपूर्ण मार्कशीट तुम्हाला एका PDF स्कॅन करायची आणि त्यासोबत तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावायचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. जर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं याबद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा की कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणून. तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येणार की त्यामध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट डिग्रीवाल्यांनी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांनी कसं फिल करायचं. क्लिअर. सध्या आपण फक्त हा फॉर्म फिलअप करतोय. तर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट साईडवरच दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला LLB कन्व्हर्जन सर्टिफिकेट या नावाने तुम्ही सर्च जरी केलं तर तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डिग्री आणि PG म्हणजे या विद्यार्थ्यांनी BCom आणि MBA केलेलं आहे तर दोन्ही एज्युकेशनचे त्यांना काय करायचं आहे, 6 मार्कशीटा डिग्रीच्या आणि एक 7वं कन्व्हर्जन सर्टिफिकेट यासोबत एक PDF बनवायची आहे आणि ती इथे अपलोड करायची आहे. सेम 4 मार्कशीटा MBAच्या आणि एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट. कन्व्हर्जन सर्टिफिकेटवर काहीच नाही आहे, हे पहिल्या सेमिस्टर टू 4थं सेमिस्टर त्यामध्ये मार्क्स ॲड केलेले आहे आणि त्याचे पर्सेंटेज लिहिलेले आहे आणि कोणत्या कॉलेजमधून केले, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून आणि कधी पास झालेलं आहे अशा प्रकारे माहिती फिलअप करून घ्यायची आहे. आणि 10वी आणि 12वीमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त वेळा जर अटेम्प्ट देण्यात आले असेल तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट ॲड करावं लागेल. आणि समजा जे विद्यार्थी आहे जसे की CBSE बोर्डचे आहे त्यांचे जर पर्सेंटेज नसेल तर तुम्हाला सुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेट ॲड करावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करायचे आहे. 1 MBच्या आत तुम्ही PDF बनवू शकता. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर करायचं तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट. क्लिअर. आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स हे स्कॅन करा, क्लिअर ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे तुमचे व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईन तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमचे व्हेरिफिकेशन जे आहे हे फास्टमध्ये होऊन जाणार. यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, माहिती मिळून जाणार. कन्व्हर्जन सर्टिफिकेट जर पाहिजे असेल डिटेल्समध्ये तर तुम्ही त्याप्रकारे कमेंट्स करा. कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला माहिती दिली जाणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. माहिती म्हणजे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड करून घ्या. त्यानंतर बघू शकता या विद्यार्थ्याला फी नाही आहे कारण की CETमध्ये ऑलरेडी फी भरलेली आहे आणि फॉर्मसुद्धा कन्वर्ट झालेला नाही आहे कारण की व्हॅलिडिटी वगैरे तर एक्स्ट्रा फी वगैरे भरायचं काम नाही आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपण ब्लर करतो आहे कारण की आपण कन्फर्म ॲप्लिकेशनवर आलेलो आहे. यामध्ये एकूण एक स्टेप वाईज तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता. कॅटेगरी डिटेल्स, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट लिस्ट, एकूण एक माहिती तुम्हाला प्रॉपर चेक करणार आहे. मी परत इथे पॉज घेतोय कारण की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फायनल सबमिट करायच्या अगोदर प्रॉपर 1 ते 2 वेळा चेक करून घ्यायची आहे. तुम्ही टाकलेले डॉक्युमेंट्स, तुम्ही भरलेली एकूण एक इन्फॉर्मेशन नावापासून एज्युकेशन, तुमचे पर्सनल जेही कास्ट वगैरे नंबर वगैरे संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करा जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक व्हायला नको. तुमचे जेही डिग्री किंवा PGचे पर्सेंटेज आहे हे सुद्धा व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी ही माहिती आहे फिल करून घ्यायची आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे चेकबॉक्सला क्लिक केला आणि जर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म केलं तर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. तर या प्रोसेसनी LLB 3 इयरचे विद्यार्थी आपले कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करू शकतात. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. कोणाला अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता आणि कोणाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती दिली जाणार. आणि यानंतर जशा जशा अपडेट येतील त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर कसा चेक करायचा, त्यानंतर फॉर्म एडिट कसा करायचा, जर त्रुटी वगैरे आली तर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर LLB 3 इयर ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.